दिवसभर भाडं मारायचं आणि संध्याकाळी सीएनजीच्या लाईनला लागायचं. तर हॅलो माझे ड्रायव्हर भांडणं, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या बारक्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे लोकलच आहे, 2 दिवस झालं गाडी निघालतो. मग काय आपला शांभाऊ, मी दत्तराव आणि आना नंबर 1 मध्ये तुलसीला आलो. नाश्ता ते केला, जरा वेळ होता आपल्याला जायला. नाश्ता ते करून आलो बघा मंगल कार्यालयामध्ये आलो. काय गाडी ते लावली आणि काही काम नव्हतं काय नाही. मग 10-11 वाजेवर निवांत बसलो. तितके आली आपली परता भाऊ जाऊन आले परतूरला. चला म्हणून चहा बसतो. मग काय आलो त्याच्यासोबत चहा ते पिला आणि वापस आपण आलो बघा मंगल कार्यालयाकडे. त्या मेकअपवाल्या मावशीला नेऊन सोडायचं होतं त्यांच्या घरी आणि इथं काय वरात पण चालू होतीच. मग लगेच सोडा युटर्न घेतला, आलो मंगल कार्यालयात वापस. इथं आल्यावर काय लग्न ते लागलंच होतं. नंतर गेलो बघा आपण कुठं रटा हाणायला. आणा मी गोपाळदाजी नंबर 1 मध्ये रटा ते आणला आणि गाडीत येऊन निवांत बसलो होतो बघा. काहीच काम नाही, पद्धतशीर एकदम. आणि नंतर बसल्या काय करावं म्हणलं, इथे बोर झाला होता. चला चहा तरी पिऊन येऊ. गाड्या साफ केल्या आणि गेलो चहा प्याला. चहा ती प्याला बघा नंबर 1 मध्ये बसलो येऊन. आणि संध्याकाळी 9 वाजता नवरीला ते वाटं लावलं आणि राहिलेले जे माणसं होते त्याला घेऊन आलोत बघा आपण त्यांच्या घराकडे सोडलं. आणि लगेच आपल्या गाडीला युटर्न घेतला बघा भावांनो आणि आलोत कुठं सीएनजीच्या लाईनला. तुम्हाला काय सांगा, दिवसभर भाडं मारायचं, संध्याकाळी सीएनजीच्या नादी लागायचं. अवघड जाग्याचं दुकान कोणाला सांगावं. नंतर काय सीएनजी ते भरला आणि आलो घराकडे आलो. काय आमच्या मोठा बंधून त्यांच्या मित्रांनी दोघांमध्ये बघा ही गाडी घेतली डिझायर, आज आणली बटन पुण्याहून. आणि टॅक्सी म्हणून आता ही गाडी पुण्याला जाणार आहे बघा, कंपनीत लागणार आहे. मग हिच्या सीएनजी कमी होता, मोबाईल पडत होता बघा. आता मग आलो शर्माच्या पंपावर, गणाबाईकडे चाबी दिली. गणाबाईला म्हणलं भाऊ भरून तू, आता मी सकाळी तू गाडी न्यायला. तर आजचा दिवस